Welcome friends. Today we are on page number 92 and we are dealing with the 3 point unit number 3.2 of a textbook of a 10th standard. The name, as you can see, name of a lesson. What is the name of lesson? The name of lesson is a lesson in a life from a beggar. This is a very nice, very good and very inspiring story by Sudha Murthy. Sudha Murthy तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. Sudha Murthy is a चेअरमन माहिती आहे तुम्हाला. इन्फोसिस इज अ व्हेरी रेप्युटेड कंपनी. त्या रेप्युटेड कंपनीचे द फाउंडर मेंबर आहे ना नारायण मूर्तीज वाईफ सुधा मूर्ती. अँड शी हॅज रिटन सो मेनी बुक्स, जसं की वाईज अँड अदरवाईज सो मेनी बुक्स शी हॅज रिटन. अँड इट इज अ ट्रान्सलेटेड इन टू मराठीमध्ये जर त्यांनी काय केलेत छानपैकी पुस्तकं त्यांनी जी आहेत ना ती काय केलीत ट्रान्सलेट केलेली आहेत. तर खूप सारी अशी पुस्तकं आहेत त्यांची, इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत. आणि त्या इन्स्पायरिंग स्टोरींच्या मधली ही एक काय स्टोरी आहे. इट्स अ शॉर्ट स्टोरी, व्हेरी नाईस स्टोरी. ती बघण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी बघूया. लेट्स सी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. अँड इन वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी हिअर इज अ चिटचॅट ॲक्टिव्हिटी. मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर. नाउ युअर टीचर ऑर यू हॅव टू conduct this activity in a group. Okay, so for that purpose you have to make small groups of your own. किंवा individually you can answer the question. Individually तुम्ही काय करू शकता प्रश्नाचं उत्तर you can answer this question and you have to share your answers. Okay, it's very important that you have to share your answer. आपण काय करतो बरेच वेळा शेअर करत नाही, म्हणजे बोलत नाही बरेच वेळा. we never speak है ना. तर असं नाही, you have to point out your views. तुमचे जे व्ह्यूज आहेत ते काय करावे तुम्हाला पॉइंट आउट करायला पाहिजे. सो लेट्स सी फर्स्ट. A piece of advice that stopped a bad habit in you. Here is a statement. Okay, now you have to explain this statement or you have to justify this statement. तुम्हाला हे स्टेटमेंट जे आहे किंवा हे जे वाक्य आहे त्याला काय करायचे जस्टिफाय करायचे. आय एम गोइंग टू रीड इट फॉर यू अगेन. बघा काय आहे. अ पीस ऑफ ॲडवाइस दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन यू. अ पीस ऑफ ॲडवाइस म्हणजे असा कुणीतरी सल्ला दिला तुम्हाला दॅट स्टॉप्ड अ बॅड हॅबिट इन यू, की ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये की तुमच्यामध्ये जी बॅड हॅबिट आहे ती काय झाली संपली किंवा ती स्टॉप झाली. ओके, तर आपल्यामध्ये बऱ्याच वेळा काय असतात बॅड हॅबिट्स असतात. कधी कधी आपण खोटं बोलतो बघा कधीतरी. ओके, कधी कधी लेझीनेस करतो. दिस इज ऑल्सो बॅड हॅबिट्स है ना. देन वी डोंट हॅव अटेन्शन टुवर्ड्स प्रॉपर अटेन्शन टुवर्ड्स एनिथिंग. आपल्याकडे प्रॉपर अटेन्शन नसतं. कधी कधी काही जण ब्रश करत नाहीत व्यवस्थितपणे आहे ना. काही जण उशिरा उठतात है ना. सो दीज आर बॅड हॅबिट्स. याला काय म्हणतो आपण बॅड हॅबिट्स म्हणतो. पण असं कधी कधी आपली आई किंवा आजी किंवा कोणतरी घरातलं काय करतं आपल्याला ॲडवाईस देतं अँड यू स्टॉप्ड युअर बॅड हॅबिट्स. आता माझ्या बाबतीत पण असं झालं होतं बघा. आय हॅव रिटन हिअर. तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स द्यायचा. यू हॅव टू राईट युअर एक्सपिरियन्स. लुक हिअर. माय ग्रँडमदर इज एटर्नल सोर्स ऑफ अ पॉझिटिव्ह एनर्जी फॉर मी. माय ग्रँडमदर माझी आजी जी होती ना इज एटर्नल सोर्स, म्हणजे ती माझी आजी जी आहे ना ती एटर्नल सोर्स ऑफ अ पॉझिटिव्ह एनर्जी फॉर मी. तिच्यामध्ये खूप असं उत्साह आहे, सकारात्मक भावना आहे. जसं आमच्या अरमानमध्ये आहे ना. द सेम वेज माय ग्रँडमदर इज लाईक दॅट. आमची ग्रँडमदर आहे ती सुद्धा तशीच पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेली अशी आहे. शी इज एजेड नाऊ. त्यांचं आता वय झालं आहे. माय ग्रँडमदर इज एजेड नाऊ. तिचं काय झालं वय झालेलं आहे. अँड ओव्हर 80 आणि ती जवळजवळ 80 वर्षाच्या वरती काय तिचं वय आहे. शी इज अ आयडियल. ती एक आदर्श आहे माझ्यासाठी. शी इज अ आयडियल फॉर मी. वन्स एकदा काय शी टोल्ड मी. तिने एकदाच मला सांगितलं होतं. ती तशा खूप साऱ्या गोष्टी सांगते मला, पण एकदाच तिनं मला सांगितलं होतं काय, इफ यू डोंट किल युअर बॅड हॅबिट्स. जर तू तुझ्यातल्या बॅड हॅबिट्सना किल केलं नाही. इफ यू डोंट किल युअर बॅड हॅबिट्स. जर तू तुझ्यातल्या बॅड हॅबिट्सना काय केलं नाही मारलं नाही, दे विल किल यू. तर त्या काय करतील तुला मारून टाकतील. मारून म्हणजे इन द सेन्स की तुझ्यावरती अधिराज्य काय करतील गाजवतील. दे विल कमांड यू. ओके, नाउ आय कांट फॉरगेट हर वर्ड्स विच चेंज्ड माय लाईफ फॉर एव्हर. अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड इन माय लाईफ अँड दॅट चेंज्ड माय लाईफ. सो दिस पीस ऑफ ॲडवाइस गिव्ह मी लॉट्स ऑफ इन माय लाईफ. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू पॉइंट आउट युअर ओन ॲडवाइस. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने सिम्पल सेंटेन्सेस प्रिपेअर करा. व्हेरी सिम्पल. मेक सिम्पल सेंटेन्सेस अँड देन यू कॅन हॅव युअर आन्सर. ओके, नाऊ लेट्स फॉरवर्ड टू नेक्स्ट. नाऊ हिअर
अ कोट और प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज अपॉन. आता बऱ्याच वेळा बघा काय होतं, अ कोट म्हणजे एखादं वाक्य असतं किंवा एखादं इडियम असतं, प्रोव्हर्ब असते, एखादा वाक्प्रचार असतो, म्हण असते, जी तुम्ही काय करता, बऱ्याच वेळा काय करता, वापरता. म्हणजे माझी आजी नेहमी हे करते, काय करते, वापरते. ह्याव करीन त्याव करीन खापर कुटीचं द्याव करीन, है ना. किंवा आगागे म्हशी मला कुठं नेशी. तर तिच्याकडं खूप साऱ्या म्हणींचं भांडार आहे. लक्षात आलं. तसं आपल्याला पण एखादं कोट किंवा प्रोव्हर्ब काय करतं, वाचायला किंवा ऐकायला आवडतं. जसं माय टीचर ऑलवेज यूज्ड टू से, माझे शिक्षक नेहमी एक वाक्य बोलायचे, काय, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. ही ऑलवेज टेल, ते नेहमी काय करायचे, म्हणायचे. आता आपण हे कोट जे आहे, अ कोट ऑर प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज ऑफन, म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही काय करता, तुम्हाला हे शब्द किंवा हे वाक्य वापरायला आवडतं. ओके. So here is example, look here, a quote or proverb that you love to use, right? Now here are some words or quotes that I like to use. For example, बघा, touch the sky, don't think why. Means what? You have to follow your dreams. आयुष्यामध्ये तुमच्या ज्या ड्रीम्स आहेत ते काय करा, फॉलो करा. जस्ट फॉलो द ड्रीम्स, डोंट थिंक वाय. टच द स्काय, स्कायला काय करा, टच करा. डोंट थिंक वाय. ओके. देर इज ऑलवेज रूम ॲट द टॉप, ज्यांच्यामध्ये ताकद आहे, ज्यांच्यामध्ये धमक आहे, दे आर हार्डवर्क, दे हॅव रूम ॲट द टॉप, त्यांच्यासाठी काही ना काही तिथे ठेवलेलं आहे. डोंट वरी, गॉड डज गुड फॉर अस फॉर ऑल द टाइम. डोंट वरी, काळजी करू नका, आय ऑलवेज यूज दॅट, डोंट वरी, उसमें कौन सी बडी बात आहे ना. मी एक पिक्चर बघितला, चलो दिल्ली. त्या चलो दिल्ली चित्रपटामध्ये विनय पाठकनं खूप छान भूमिका केली. तो नेहमी म्हणतो काय, उसमें कौन सी बडी बात आहे, उसमें कौन सी बडी बात आहे ना. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोंट वरी, काय सारखी काळजी करत बसू नका, आहे ना. डोंट वरी, गॉड डज एव्हरीथिंग फॉर आवर गुड. परमेश्वर जे काही करतो ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतो. अकबर होतं ना, अकबर बादशाह, त्यांच्या अंगठीमध्ये लिहिलेलं होतं, काय लिहिलं होतं, हेही दिवस जातील. हे दोघांसाठी आहे, चांगल्यासाठी आहे आणि वाईटासाठी. ज्याचे चांगले दिवस आहेत त्यांनी पण जास्त काय करायचं नाही, अतिरेक करायचं नाही, आहे ना. त्यामुळं म्हणायचं काय, की यू हॅव टू डू गुड. देवानंद फेवरेट डायलॉग वॉज देअर. देवानंद एक एव्हरग्रीन हिरो होते. त्यांचं एक चित्रपटातलं एक गाणं आहे, आय लाईक इट दॅट सॉन्ग व्हेरी मच, आणि आय यूज्ड टू सिंग इट. मी फार ऐकतो, मी फार बऱ्याच वेळा ते गाणं म्हणतो, काय, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, तर खूप छानपैकी काय आहे ते गाणं आहे, ज्या गाण्यातून या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात, किंवा ही प्रोवर्ब आहेत किंवा ह्या कोट आहेत जे आपल्याला काय करतं, वी लाईक टू, वी लव टू यूज. ओके. नाव द नेक्स्ट वन, नाव द थर्ड वन, लुक हिअर, ॲन एक्सपिरियन्स, असा एखादा अनुभव, दॅट टॉट, जो काय करतो, शिकवलं. टॉट, TAUGH, टॉट म्हणजे शिकवलं. हां, टीचचा भूतकाळ आहे, टीच, टॉट. ॲन एक्सपिरियन्स दॅट टॉट यू लाईफ लॉंग लेसन, अशी एखादी घटना आहे का की ज्यानं तुम्हाला काय केलं, आयुष्यभराचा धडा शिकवला. आपल्याला म्हणतो ना की मला आयुष्यभराचा धडा मिळाला किंवा धडा शिकलो मी. ओके. तर आता त्याचं उदाहरण बघूया. सो ॲन एक्सपिरियन्स दॅट टॉट लाईफ लॉंग लेसन, माझ्या म्हणजे यू हॅव टू राईट दिस. तुम्हाला हे काय करायचे, लिहायचे. यू हॅव टू यूज सच टाईप ऑफ वर्ड्स, सिम्पल सेंटेन्सेस. आय हॅव मेड सिम्पल सेंटेन्सेस डेलिबरेटली. मुद्दाम मी छोटे साधे वाक्य लिहिलेले आहेत. हां, तर यू हॅव टू यूज सच टाईप ऑफ वर्ड्स. अगदी फार अलंकारिक वगैरे भाषा वापरू नका. सिम्पल, बी सिम्पल अँड हॅव सिम्पल. ओके. चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकाल, ते लिहू शकाल. Now my personal experience, look here, I have mentioned my personal experience. You can also you can explain or you can point out your explanation. When I was in the 6th standard, जेव्हा मी 6वीत होतो, I used to go shop in the morning with my grandmama. मी माझ्या आजीबरोबर used to go, जायचो नेहमी, म्हणजे बऱ्याच वेळा जायचो. इन द मॉर्निंग बटर, खारी वगैरे आणायला त्या काळात दुकान होतं आमच्या तिथे, एक दुकानात जायचो. आय ऑलवेज गो. वन डे आय वेंट शॉप विथ हर, एक दिवशी काय झालं, आय वेंट शॉप विथ हर, मी तिच्याबरोबर काय झालो, गेलो. गोचा भूतकाळ आहे, वेंट. आय वेंट शॉप विथ हर, सिम्पल पास्ट टेन्समधलं सेंटेन्स नाही बघा. देअर आय सॉ अ पॅकेट ऑफ अ म्हैसूर पाक. तुम्हाला माहिती गोड पद्धतीचे म्हैसूर पाक काय असतात, एक छोटंसं म्हैसूर पाकचं हे असतं, काय त्याला म्हणतो आपण, म्हैसूर पाक हे जे आहेत ना, एक छोटीशी ही आहे, स्वीट आहे, स्वीट मिठाई आहे. ती जी मिठाई आहे ना, ती मिठाई मला काय करायची, आवडायची. आय लाईक दॅट मिठाई अँड आय सॉ इट, मी काय केलं, ती बघितली. सो म्हैसूर पाक इज अ स्वीट, छोटीशी मिठाई आहे ती, तशा पद्धतीने. हां, आय लव्ड इट, मला ती काय करायची, आवडायची.
आय सॉ एव्हरीवेअर अँड पुट इट इन माय पॉकेट. मी आजूबाजूला बघितलं. आय सॉ एव्हरीवेअर, मी सर्वत्र बघितलं. हिअर अँड देअर, आय सॉ हिअर अँड देअर अँड पुट इट इन माय पॉकेट, आणि मी काय केली ती खिशामध्ये टाकली. शॉपकीपर नोटिस्ड इट. आता हे मला वाटलं कुणी बघितलं नाही, बट शॉपकीपर हॅड सीन इट. शॉपकीपरने ते बघितलं होतं. ही नेवर स्कोल्डेड मी, इन्स्टेड ही टोल्ड माय ग्रँडमा अबाउट द थेफ्ट. त्यानं मला काय बोललं नाही. ही डिडंट से एनिथिंग टू मी. इन्स्टेड व्हॉट ही टोल्ड होल स्टोरी टू माय ग्रँडमदर. वेन शी रिटर्न टू होम शी एक्सप्लेन्ड द होल स्टोरी टू माय मदर. नाउ when she came to house, I already flown away from the point. Okay, now she came after me, and when she returned she told everything to my mother. My mother is very strict. माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे. अँड ऑनेस्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शी इज व्हेरी ऑनेस्ट. खूप प्रामाणिक. शी डोंट लाईक दिस थिंग्स. ओके, शी पनिश्ड मी इन द वे विच आय कांट फॉरगेट. तिनं असं मला बदललं, असं मारलं ना, आय कांट फॉरगेट. मी अजूनही ते काय करत नाही, विसरत नाही. स्टील आय रिमाइंड द इन्सिडेंट अँड शिवर विथ फ्राईट. मला अजूनही जर आठवला तो इन्सिडेंट, स्टील आय रिमाइंड द इन्सिडेंट, मला आजही आठवतो तो. अँड आय शिवर विथ फ्राईट, मला अजूनही भीती वाटते. सो दिस इज अ एक्सपिरियन्स, दिस वॉज अ एक्सपिरियन्स विच taught me lifelong lesson. So in this way you have to complete this activity. So now the next activity that we are going to see, many slang expression terms are used for people having positive or negative traits. आता तुम्ही आजूबाजूला बघता सोसायटीमध्ये देर आर सो मेनी पीपल्स हू आर पॉझिटिव्ह, हू आर निगेटिव्ह. दे हॅव देअर ओन डिफाईन. सो दे हॅव सम सर्टन वर्ड्स. असे काही माणसं असतात ज्यांच्यासाठी आपण काय करतो, स्पेसिफिक वर्ड्स यूज करतो. हिअर आर two columns are there. In first column the words are used for such people, and such types of explanation is given in B. So what we have to just match this column A with column B. First of all, I am going to tell you what is meaning of these words in column A. Okay, then you can understand what is the answer to this question. Okay, so listen. First one is a couch potato. So first one is a couch potato. Okay, I am going to explain it for you. Couch potato means what? You know, such persons, I have no idea. So they are very lazy, etc., etc. We can say he is a couch potato. He is good for nothing in that sense. Worry word. Some person here worry word is there, so you can easily understand what is meant by worry. The person who is always worried. Fuddy duddy. Okay, so fuddy duddy means as you can say fuddy duddy. So here is a word fuddy-duddy. Fuddy-duddy means a person who don't like new things. Okay, such type of person is called as a fuddy-duddy. The next one is wet blanket. You know, some person, I have made this one. Means some people are there who don't like to be positive, and when such people come in contact with us, they also make us very irritating. So such types of person are called as a wet blanket. त्याला wet blanket म्हणतो. The next वीज. वीज मीन्स व्हेरी जिनियस इन दॅट सेन्स, खूप हुशार वगैरे असतं ना असं. देन ब्लॅक शिप इज देअर. ब्लॅक शिप मीन्स शेमफुल. असं पर्सन जो शेमफुल आहे, म्हणजे ही हॅज ऑलवेज समथिंग इन हिज माइंड अँड ही डिडंट हॅव कॉन्फिडन्स अबाउट हिमसेल्फ, अँड सो सच टाइप ऑफ पर्सन इज कॉल्ड एज अ ब्लॅक शिप. And last one is a live wire. The person who has a great energy, such type of a person. So here the words are given as you can see, and here is explanation for that. Okay, now we are going to match these words here. Okay, let's see. Okay, so I have told you what these are various words that we are going to match. आपल्याला हे मॅच शब्द करायचे आहेत. Now I have told you couch potato. Couch potato means what? A person who is very lazy. काय काय जण फार कंटाळवाणी माणसाचंच बघा. ओके, सो हिअर इज अ वर्ड काय, लेझी ऑर गुड फॉर नथिंग. आपण ही इज गुड फॉर नथिंग, ही इज अ काउच पटॅटो. काही कामाचा नाही, म्हणजे एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, है ना. सच टाइप ऑफ काउच पटॅटो. ऑल दीज आर काउच पटॅटोज. ओके, सो इट इज मीन lazy or good for nothing. Now the second, worry wrat. So I have explained it before. What is my worry? The word worry is here. So as you know, worry means what? A person who is always anxious, concerned. So this is called as a worry wrat. Okay, so look what is the meaning of that. How? So as you can see, worry wrat means always nervous, है ना. कधी बघा असं काय झालेलं आहे,
ही इज ऑलवेज वरीड अबाउट एव्हरीथिंग. म्हणजे प्रत्येक वेळी त्याला काय झालं असतं, कंटाळा झालेला असतो कुठल्याही गोष्टीचा, आहे ना. सो सच टाइप्स ऑफ अ पर्सन और सच टाइप्स ऑफ अ पीपल इज कॉल्ड एज अ वरी रॅट. ओके, सो व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट वन, व्हॉट इज मीन बाय फडी डडी. आय हॅव टोल्ड यू फडी डडी. फडी डडी मीन्स द पर्सन हू डोंट लाईक न्यू थिंग्स. नवीन गोष्टी काय काय जणांना अजिबात आवडत नाही बघा. दॅट इज कॉल्ड एज अ कसला फॅशन, आय विल टेल यू. ओके, है ना. सो फडी डडी मीन्स ओल्ड फॅशन. द पर्सन हू हॅज अ ओल्ड फॅशन. कधी कधी माणसं बघा ओल्ड फॅशन म्हणजे बघा हे नको ते नको. यू शुड बी व्हेरी ॲक्सेप्टेबल. कधी कधी ॲक्सेप्टेबल व्हायला लागतं. सगळंच काय वाईट आहे जुनं असं पण नाही, तसंच सगळं नवं पाहिजे असं पण नाही. नवं ते हवं, जुनं ते सोनं, हे बरोबर आहे. जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड, बरोबर आहे. बट ॲट द सेम टाईम नवं ते हवं, नवीन जे आहे व्हॉट इज न्यू यू ॲक्सेप्ट इट. ओके ओके, व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट वन, व्हॉट इज नेक्स्ट वन, वेट ब्लँकेट. आपण काय म्हणतो ना, वेट ब्लँकेट. आता नाव व्हॉट इज मीन बाय वेट ब्लँकेट, सी. ओके, सो हियर इज अ वेट ब्लँकेट. वेट ब्लँकेट मीन्स स्पॉइल अदर पीपल फन ऑर मूड. देर आर सम पीपल, अशी काही लोक असतात हां, जे काय करतात, जे दुसऱ्यांचा आनंद देणं त्यांना बघवतच नाही अजिबात. दे डोंट लाईक टू बी पीपल हॅपी अँड मूड, है ना. जेलस, ते आर जेलस इज अनदर वर्ड, बट दे आर यू नो. कधी कधी काय मिल्क असतं, मिल्कमध्ये सॉल्ट टाकायचं म्हणजे मिठाचा खडा टाकायचा, है ना. काही लोकांना आनंदी राहणंच आवडत नाही. सच टाईप ऑफ पीपल इज कॉल्ड एज अ वेट ब्लँकेट. आपण त्याला म्हणतो ही इज अ वेट ब्लँकेट पर्सन. काय तो ना खरंच इन दॅट सेन्स. ओके ओके, व्हेरी. नाव द फिफ्थ वन, व्हॉट इज द फिफ्थ वन, वीज. ओके, व्हॉट इज मीन बाय वीज, लेट्स सी. सो ॲज यू कॅन सी, वीज मीन्स व्हेरी ब्रिलियंट, व्हेरी जिनियस. काय काय माणसं खूप जिनियस असतात, खूप बुद्धिमान असतात, व्हेरी हॅपी, है ना, हॅपी गो लकी, व्हेरी जिनियस असतात बघा. जसं आइन्स्टाईन वॉज व्हेरी जिनियस, है ना. व्हेरी स्टीफन हॉकिंग, यू नो, ब्रिलियंट, एक्सलंट, जिनियस, है ना. सो सच टाइप्स ऑफ कॉल्ड एज अ वीज. ओके, नाउ द नेक्स्ट वन, व्हॉट इज द नेक्स्ट, ब्लॅक शिप. ओके, व्हॉट इज इट, ब्लॅक शिप. ओके, लेट्स सी. सो आय हॅव टोल्ड यू ब्लॅक शिप. ब्लॅक शिप मीन्स अ पर्सन हू इज ऑलवेज शेमफुल, है ना. कधी कधी लाजिरवाणी, एखादी कसं त्याला सारखंच लाजिरवाणी वाटत असतं, है ना. सो सच टाइप ऑफ अ पर्सन इज कॉल्ड एज अ शेमफुल पर्सन. सो इट इज अ ब्लॅक शिप. अँड the last one is a live wire. So what is meant by live wire, look here. Okay, so live wire means very energetic and active person. आपण म्हणतो ना तो खूप ॲक्टिव्ह आहे ना, तो खूप काय ॲक्टिव्ह आहे. So such type of person is called as a live wire. So as you can see here are expression that we have match with one another. As you can see, couch potato, lazy. Worry rat, always nervous or worried. Fuddy duddy, old fashioned. Wet blanket, spoil other people fun. Weeze, brilliant or genius. Black sheep, shameful person. And last, live wire means what, very energetic, very active. Okay, did you get this? Okay, now the moving next activity. Okay, and now the last activity that we are going to see. What is the activity? Discuss with your group and write the different reaction of an optimist and pessimist. So before starting this activity, I will tell you what is mean by optimist and what is mean by pessimist. Optimist means what, आशावादी. लक्षात आलं, ऑप्टिमिस्ट मीन्स what, आशावादी. खूप माणसं ऑप्टिमिस्टिक असतात, होपफुल असतात बघा. लक्षात आलं का, दॅट इज कॉल्ड एज अ ऑप्टिमिस्टिक. त्यांना काय म्हणतो आपण, ऑप्टिमिस्टिक म्हणतो. अँड सम पर्सन आर देअर हू आर पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक मीन्स द पर्सन हू डोंट लाईक ऑल दिस थिंग्स. त्यांना ना बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी नकारात्मक, निगेटिव्ह थिंकिंग, दॅट इज कॉल्ड एज अ पेसिमिस्ट. उदासीन त्याला म्हणायचं, वी कॉल इट एज अ उदासीन. ओके, सो त्यांच्या रिॲक्शन्स काय असतील, व्हॉट वुड बी द डिफरन्स रिॲक्शन ऑफ ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट. यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट मीन्स अ होपफुल पर्सन. व्हॉट टाईप ऑफ अ पर्सन, होपफुल. ओके, द पर्सन हू इज ऑलवेज जॉली. लक्षात आलं का, जॉली, देन हॅपी, ओके, देन होपफुल. ओके, अशा पद्धतीची लोक असतात, दॅट इज कॉल्ड द ऑप्टिमिस्टिक. त्यांना ऑप्टिमिस्टिक म्हणते. आणि पेसिमिस्ट म्हणजे द पर्सन विथ अ निगेटिव्ह थॉट. नाउ द फर्स्ट, failure in exams or tests. Suppose your exams are there, your test is, annual exam is there, or your class test is there, or your school test is there, right? If you fail in exam, then what is the reaction of optimist and what is the reaction of a pessimist? म्हणजे पेसिमिस्टची काय रिॲक्शन असेल आणि ऑप्टिमिस्टची काय रिॲक्शन असेल. ओके, लेट्स सी. So here is an example, failure in examination or test. If you fail in examination or if you fail in test, what would optimistic
पर्सन और व्हॉट वुड ऑप्टिमिस्टिक स्टुडंट से. ऑप्टिमिस्टिक जर स्टुडंट असेल तो काय म्हणेल, आय विल ट्राय अगेन. ओके, इट्स ओके, इट्स बॅड लक, इट्स नॉट गुड, बट आय विल ट्राय अगेन. मी काय करेन, पुन्हा ट्राय अगेन, आय विल ट्राय अगेन. बॅड लक, हार्ड लक, दिस टाइम हार्ड लक, बट डेफिनेटली आय विल डू गुड इन द नेक्स्ट. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ ऑप्टिमिस्टिक. हे ऑप्टिमिस्टिकचं काय एक्झाम्पल आहे. बट सपोज देअर इज अ पेसिमिस्टिक. जर समजा पेसिमिस्ट असेल तर तो काय म्हणेल, आय हॅव नो राईट टू लिव्ह. अरे मी काय जगण्याच्या लायकीचा नाही, आय हॅव नो राईट टू लिव्ह. और आय एम अ काउच पोटॅटो. मी कसं आहे, आय एम नॉट गुड फॉर नथिंग. मी काय कामाचं नाही. ओके, आय एम काउच पोटॅटो. सच टाइप्स ऑफ एक्सप्रेशन वुड बी, और सच टाइप्स ऑफ एक्सप्रेशन वुड बी ऑफ पेसिमिस्ट. Okay, so these are a different reaction of optimistic and pessimistic for the same thing. एकच घटना घडलेली आहे. सेम इन्सिडेंट इज हियर. ओके, and these incident affect optimistic person in different way and pessimistic person in different way. So there are another examples like that. Let's see. Okay, now the second example is here. Loss a good amount of a cash. Suppose you lost गुड अमाऊंट ऑफ कॅश. तुमचे पाकिट जे आहे ते पाकिट काय झालं, हरवलं किंवा कुठेतरी मारलं पाकिट समजा. तर ऑप्टिमिस्टिक पीपल काय म्हणेल, किंवा ऑप्टिमिस्टिक पर्सन जो आहे तो काय म्हणेल, ओ बॅड लक यार, शिट. ओके, ओके, आय विल मॅनेज ऑल दिस थिंग्स, नथिंग टू वरी, है ना. बट इफ द पेसिमिस्ट पर्सन इज देअर, व्हॉट बॅड लक, है ना, काय रे, शिट यार, आय डोंट लाईक दिस, ओ गॉड, वाय दिस हॅपन्स टू मी ओनली, मीच का असं. इन दॅट सेन्स पेसिमिस्टिक विल से. अनएक्सपेक्टेड रेनफॉल. जर अनएक्सपेक्टेड म्हणजे अचानकपणे पाऊस आला, और बॅड वेदर, अनएक्सपेक्टेड जर पाऊस पडला अचानकपणे, तर ऑप्टिमिस्टिक पीपल, ओ वाव, लेट्स एन्जॉय यार, चला एन्जॉय करूया, लेट्स गो, लेट्स एन्जॉय द रेन, कम ऑन, कम ऑन. आणि पेसिमिस्टिक जर असेल तर, ओ शिट यार, दिस रेन, यू नो, इट्स बुलशिट, यू नो, आय डोंट लाईक रेन, आय डोंट लाईक सच थिंग्स. असं पेसिमिस्टिक माणूस काय करेल, म्हणेल. इलनेस म्हणजे आजार. समजा आजार जर असेल तर ऑप्टिमिस्टिक विल, ओके, आय विल रिकवर सून, आय विल गेट सून वेल, मी लवकर बरा होईन, आय विल गेट सून वेल, है ना, मी खूप लवकर बरा होईन. ओके, डोंट वरी, डोंट वरी, डोंट वरी. पेसिमिस्टिक, नो 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 नो, आता मी मरेन बहुतेक, है ना. आता कोरोनामध्ये बघा बरेच माणसं घाबरून नुसत्या काय झाली, डेथ झाली त्यांची. बऱ्याच जणांनी बॅड लक झालं त्यांचं, आहे ना. पेसिमिस्ट असं नाही. तर म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस इन अ स्कूल, है ना. ऑप्टिमिस्टिक तर समजा चांगली मुलं असतील, ऑप्टिमिस्टिक मुलं असतील, स्टुडंट्स असतील, ते ओ वाव, टुडे आवर टीचर विल लर्न समथिंग न्यू, टीच लर्न न्यू, है ना. आपले शिक्षक काहीतरी नवीन शिकवतील, वाव, व्हेरी गुड. पण समजा पेसिमिस्टिक स्टुडंट असतील तर काय म्हणजे, ओ शिट यार, सरांना तर काय काम नाही, आमची सुट्टी घालवली, आय डोंट लाईक दिस, मला काही एक्स्ट्रा क्लासेस आवडतच नाही, त्यांना काय शिकवायला होते, जे काय वर्गात असेल ते, है ना. असं तर असं पेसिमिस्टिक काय करतील म्हणतील. सो दीज आर activities on page number 92, as you can see from a lesson in a life from a beggar. We have seen this activity, so I hope you like this video. मला असं वाटतं की तुम्हाला तो काय व्हिडिओ आवडेल. टिल देन मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. हॅव अ नाईस टाईम अँड थँक्यू. व्हिडिओ कसा आहे, काय अजून त्याच्यामध्ये बदल करायला लागेल तो नक्की सांगा. ओके, हॅव अ नाईस टाईम, गुड डे.